नाशिकच्या मनमाडमध्ये पहिल्यांदाच अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धा संपन्न। मनमाड येथील जय भवानी व्यायामशाळेत महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन नाशिकच्या मनमाड येथील जय भवानी व्यायामशाळा येथे करण्यात आले। नाशिक जिल्ह्यात पहिल्यांदाच होत असलेल्या या अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेत जिल्ह्यातील खेळाडूंनी सहभाग घेतला। या स्पर्धेत नाशिक जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर दत्ता शिंपी, सचिव प्रवीण व्यवहारे व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर, जय भवानी व्यायामशाळेचे मोहन अण्णा गायकवाड, माजी नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी केले होते। या स्पर्धेचे उद्घाटन सिद्धी क्लासेसच्या संचालिका भाग्यश्री दाराडे, छत्रे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संगीता पौद्दार यांच्या हस्ते करण्यात आले। या स्पर्धेत 44, 48, 43, 53, 58, 63, 69 आणि 77 किलो वजनी गटातील विजयी खेळाडूंना गोल्डन, सिल्वर आणि कांस्य पदक, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले। आवाज एन न्यूज मराठी, मनमाड। नाशिक जिल्ह्यामध्ये खेलो इंडिया अस्मिता वुमन्स लीग ही पहिल्यांदाच होत आहे आणि महिला खेळाडूंचा अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी लाभलेला आहे। भारतीय केंद्र शासनाचं एक धोरण आहे महिलांना सक्षम बनवण्याच्या दृष्टीने या वेटलिफ्टिंगच्या माध्यमातून हा खेलो इंडियाचा प्रयोग यांनी या ठिकाणी केलेला आहे। आणि अस्मिता खेलो इंडिया वुमन्स लीग हे महाराष्ट्रात फक्त 3 ठिकाणी आतापर्यंत आयोजित करण्यात आलेली आहे। एक पुण्याला, कोल्हापूरला आणि आज मनमाडला ही स्पर्धा संपन्न होत आहे। नवीन मुलींना या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय चांगलं व्यासपीठ या ठिकाणी मिळणार आहे।